निफ्टीमध्ये कशा पद्धतीने मुवमेंट झाली आणि आपण मार्केटमध्ये कशा पद्धतीने आज काम केलं याचं अनालिसिस आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे. तर निफ्टी या ठिकाणी इथं ओपन थोडीशी गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर 24,600 पासून ते 24,300 पर्यंत म्हणजे 24,300 लो किती आहे, 24,305 चा लो आहे. तर आपण सकाळी 24,350 टार्गेट या ठिकाणी बऱ्याच लोकांना दिलं होतं. तर त्यामध्ये तर त्याचं रिझन असं होतं की जो कॉल पुटचा जो ओपन इंटरेस्ट होता, जो कॉलचा ओपन इंटरेस्ट होता तो सकाळी जवळपास 3 करोडच्या आसपास होता आणि पुटचा पुटचा ओपन इंटरेस्ट होता तो एक 30-40 लाखच्या आसपास होता. मग या कंडिशननुसार त्याचबरोबर या ठिकाणी हा जो सपोर्ट होता हा सपोर्ट ब्रेक केला आणि या दोन कन्फर्मेशन नुसार मी फूट घेण्यासाठी बऱ्याच लोकांना या ठिकाणी रिकमेंडेशन केलं. परंतु काही लोकांचे छोटे छोटे स्टॉप लॉस लावल्यामुळे व्हॉलेटिलिटी मार्केटमध्ये खूप असल्यामुळे छोटे स्टॉप लॉस हिट झाले. त्याचबरोबर बऱ्याच लोकांनी ज्यांनी होल्ड केलं 350 पर्यंत त्यांना चांगलाच प्रॉफिट झाला. आणि त्याचबरोबर हे जे काही टार्गेट आहे आता हे इथं या ठिकाणी सपोर्ट घेऊ शकतो. त्याचबरोबर निफ्टी जर अजून फॉल केली तर नेक्स्ट 24,200 आणि 24,880 हे नेक्स्ट सपोर्ट आहेत. हे प्राइस ऍक्शन नुसार झालं. तर हे प्राइस ऍक्शन नुसार सपोर्ट रेजिस्टन्स झालं तर आणि आता ओआय कसा बिल्ड झालाय, ओपन इंटरेस्ट जो कसा बिल्ड झालेला आहे आणि किती कॉल रायटर्स आणि किती पुट रायटर्स या ठिकाणी किती कॉल रायटर्स आणि पुट रायटर्सच्या पोझिशन या ठिकाणी मार्केटमध्ये ओपन आहे त्याचा पण आपण स्टडी करूया. तर हे तुम्ही पाहू शकता. तर ह्या 10 स्ट्राईक प्राइस आहेत. 10 स्ट्राईक प्राइसच्या 10 स्ट्राईक प्राइस नुसार तर 4,62,00,000 कॉल ओआय जो आहे मार्केटमध्ये सध्या उभा आहे आणि पुट ओआय आहे -38 लाख रुपये. म्हणजे मार्केटमध्ये जो काही मार्केटला अपट्रेंडला जाण्यासाठी पुट ओआय काय असावा लागतो, जास्त असावा लागतो आणि मार्केट जर निगेटिव्ह असेल तर कॉल ओआय हा जास्त असतो. तर ह्या 10 स्ट्राईक प्राइसचा हा डाटा आहे. आपण 15 स्ट्राईक प्राइसचा डाटा बघितला तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर कॉल ओआय हा 5.65 करोडचा कॉल ओआय आहे आणि पुट ओआय हा 34 लाखचा पुट ओआय आहे. तर त्याचबरोबर जो रेजिस्टन्स जर तुम्ही पाहायला गेला तर 25,000 हा सगळ्यात मोठा रेजिस्टन्स आहे. म्हणजे इथून वरती मार्केट जाऊ शकत नाही. आता मार्केट आहे 24,300 ला. आता मार्केट किती आहे 24,350 ला. तर इथून जे काही रेजिस्टन्स आहे इथून सगळे रेजिस्टन्स 24,400, 24,450, 24,550 हे सगळे रेजिस्टन्स पार करत मार्केट 25,000 पर्यंत जाणं शक्य नाही. तर जवळचं काय आहे मार्केटला, तर मार्केटला जवळचं आहे 24,000. तर 24,000 वरती मार्केट या ठिकाणी एक सपोर्ट घेऊन या ठिकाणी वरती जाऊ शकते. परंतु ह्या सगळ्या गोष्टींचा आपण या ठिकाणी अनालिसिस केलं. परंतु अजून काही न्यूज आहेत. 19 तारखेला फेड रेट कट होणार आहे. 19 तारखेला फेड रेट कट होणार आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये जर रेट कट झाला तर या ठिकाणी अजून मार्केटमध्ये पॉझिटिव्ह मुवमेंट येऊ शकते. त्यामुळे जो काही पॅनिकनेस आहे, जो आता हा जो काही ओपन इंटरेस्ट आहे तो डेली चेंज होत राहतो. म्हणजे आज जर मार्केटमध्ये जर कॉलचा ओपन इंटरेस्ट जास्त असेल तर तो उद्या सकाळी चेंज पण होऊ शकतो. त्यापेक्षा आपण प्राइस ऍक्शन नुसार जर विचार केला तर या लेवलनुसार मार्केट इथून रिव्हर्स पण होऊ शकतं किंवा मग या रेंजला या रेंजला 24,200 ते 24,000 या ठिकाणी मार्केट परत येऊन परत इथून या ठिकाणी एक रॅली करू शकतं. तर हे झालं आपण मार्केट अनालिसिस. तर अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओसाठी आता चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या मित्रांना. थँक्यू.